गेलेल्या, त्याच्यामुळे आमचं थोडं कुठेतरी मन खचकलेलं. मग त्याच्यात मी अशी बॉलिंग केली की डायरेक्ट आम्ही मॅचमध्ये आलो. कारण 2 ओव्हरला 20 राहिले म्हणजे आमचे गोविंद आणि वीरू एक चांगले बॉलर आहेत. आम्हाला थोडा विश्वास आमचा जागृत झाला. नक्कीच पहिली मॅन ऑफ द मॅच आकडा आवड आहे. त्यातील वहिनींना सगळे द्याल का कसं कराल, टीमला द्याल? दोघं 50-50 करणार. वहिनी खुश होतील एवढ्या बक्षीस भेटले ना. नक्कीच. अभिनंदन तुमचं पहिल्या मॅचसाठी, धन्यवाद. यानंतर आपण सन्मान करूया. हॅलो, जाऊया लगेचच मॅचकडे. तुम्ही सामना पाहता डी गटातील शेवटची मॅच पहिल्या फेरीतील. जय बजरंग गोरसई त्यांना फाईट करतीये वीर तानाजी दापोडे. सलामीची आघाडी जोडी मैदानामध्ये राजू पाटील आणि कुंदनजी पाटील. तुम्ही यांना पाहता सिंगलला राजूनं खेळायला सुरुवात केली आहे आणि इथे श्रीगणेश ओपन झाला वीर तानाजी दापोडे संघाचा. 1 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती. अनंताला तुम्ही पाहता. अर्ध्या फिशवरती बॉल होता, पडल्यानंतर बॉल विकेट कीपर ते देखील थोडे बॉल झाले. तुम्ही पाहता हा बॉल डॉट बॉल. धावा धावपलकावरती 1 पाहता. 4 षटकांची तुम्ही मॅच पाहता. डी गटातील ही शेवटची मॅच तुमच्या समोर आहे 2 टीम मध्ये. वीर तानाजी दापोडेने टॉस जिंकाल आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. टॉस जिंकून याच्या अगोदर ही मॅच काय शानदार झाली, जिथे 37 उभारल्या 38 लक्ष 2 धावेची पॅनल्टी देखील भेटण्यात आली होती. त्याच्यानंतर स्कोर कुठेतरी 40 झाला. का मॅच जिंकली विक्रम स्पोर्ट वडुणवकर. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या मॅच. त्यानंतर गोलंदाजी शानदार झाली. लेग स्लिपला फिल्डर आहेत. जोपर्यंत बॉल तिथे जाईल तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलनं कुंदनजी पाटीलनं इथे मात्र अकाउंट खुलं केलं. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. स्कोरबोर्डवरती 2 या आकड्यावरती. रिप्ले दाखवतात कशा रीतीने त्यांना फटका खेळायचा होत्या. 2 धावा स्कोरबोर्डवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक तटिया सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर. तुम्ही उपस्थित आहेत, तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025. लाईन पाहावी लागेल, लाईन पाहावी लागेल. ऑफ स्टंपला सोडून जात असताना वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. 1 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहू शकाल 1च्या बरोबरीनं 3 या आकड्यावरती. 3 धावा धावपलकावरती. शर्लापासून थोडा दूर ठेवला. वाईड बॉलचा इशारा. पुढचा बॉल फुल टॉस फ्रंट फुटला. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. फक्त वलवला बॉलला. स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहे. दुसरीचा प्रयत्न इथेच होईल का? डेंजर एंडला स्टंपला जरूर बॉल हिट झाला आणि त्याच्यानंतर या 2 धावा तुम्ही पाहता. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 5 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती. अनंताला तुम्ही पाहता. राजू पाटील कुंदनजी पाटील अशी सलामीची आघाडी जोडी. वीर तानाजी दापोडे ज्याला टॉस जिंकला बॅटिंगचा निर्णय घेतलाय. 5 धावा स्कोरबोर्डवरती. फ्रंट फुटला डान्सिंग राऊंड ग्राउंड. मिड ऑफ ला क्लिअर करतोय. बॉल चालला लॉंग ऑफ सीमा पार. स्टँड अँड 11 स्टँड अँड डिस्पॅच यूज मॅक्सिमम. पूर्वार्धाचा पहिला षटकार. डान्सिंग डाऊन द ग्राउंडचा तुम्ही फटका पाहताय. लॉंग ऑफला क्लिअर करणारा षटकार पाहिला. पुन्हा एकदा त्या सीझन मध्ये आता फिल्डर उपस्थित. बीट खर्रा फिल्डिंग. बॉल चाला मिस फील्डचा. वीर तानाजी दापोडेच्या बाजूने आलेला आणखीन एक तुम्ही पाहता. शेवटच्या बॉलवरती चौका डान्सिंग डाऊन द ग्राउंडचा फटका पाहिला. फिल्डर होते मिड ऑफला आणि थोडी खराब फिल्डिंग. याचंच कारण लगेचच चौकाराला. चौकाराच्या बरोबरीनं कुठेतरी धावा धावपलकावरती पाहावं. पहिलं षटक इथे समाप्त झालं आणि धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 15 या आकड्यावरती. पहिल्या जर विचार केला 4 बॉलमध्ये अवघ्या धावा आल्या होत्या 5. त्याच्यानंतर शेवटच्या 2 बॉलमध्ये. धन्यवाद कॉमेडी बॉक्स चौकाराला. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आपण सन्मानित करूया. ओमसाई ऑटोकिंगचे प्रोप्रायटर भादोरगावचे प्रसिद्ध उद्योगपती
सन्माननीय सुरेंद्रजी शंकर पाटील साहेबांना करूया आजच्या या 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. औद्योगिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारे एक व्यक्तिमत्व पाहतोय सुरेंद्रजी पाटील साहेब. ओमसे ऑटो किंगच्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील गाडी खरेदी करा, ओमसे ऑटो किंग मध्ये जा. अर्थातच त्याचे प्रोप्रायटर आहेत ज्ञानेश्वर म्हात्रे शिवसेना विभाग प्रमुख यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जात आहे. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर पाटील एक भिवंडी महानगरपालिकेचे सन्माननीय पदाधिकारी आहेत. गेली अनेक वर्षे सातत्याने त्यांच्या हातून सेवा घडत आहे. त्यांना देखील दिव्या शुभेच्छा. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मायाची प्रेमाची सन्मानची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केले जात आहे. त्यानंतर विश्वास गायकवाड आमच्या भादवड गावचे सामाजिक कार्यकर्ते त्यांना देखील आपण सन्मानित करूया. विश्वाजी गायकवाड आपण आलात. आपलं देखील किंग ग्रुप महाराष्ट्राच्या वतीने सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेबांच्या गौरवार्थ स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. लाईव्ह भिवंडी महानगरपालिका स्थायी समिती सभापती संजयभाई म्हात्रे यांच्या गौरवार्थ या स्पर्धेमध्ये आपण आलात. आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर संतोष पाटील अर्थात बाळा यांना देखील आपण सन्मानित करूया. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. शारदा विद्यालय शेलारचे चेअरमॅन ग्रामपंचायत सदस्य बोरपाडा प्रमोद दादा माळी यांना विनंती या आपण पुढे त्यांना देखील करूया सन्मानित. मी रोहन पाटील किंग ग्रुपच्या सदस्यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते मंडळींचा करूया स्वागत आणि सन्मान. याच दोन अँगलमध्ये मॅच सुरू ठेवायचे आहे. एका अँगलला आपण स्वागत दाखवायचे आहेत. प्रमोद दादा माळी ग्रामपंचायत सदस्य बोरपाडा चेअरमॅन शारदा विद्यालय शेलार यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर सन्माननीय शेलारचे उपसरपंच साहेब देखील उपस्थित आहेत. आमचे आदरणीय विजय शेळके साहेबांचे सुपुत्र ललित विजय शेळके आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठात स्वागत होत आहे. सन्माननीय प्रमोद दादा माळी आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर ललित विजय शेळके सन्माननीय उपसरपंच शेलार यांना विनंती पुढे या. सुनील पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान आपण करावा. विजय शेळके साहेब जे सामाजिक कार्यकर्ते बोरपाडा गावचे त्यांचे सुपुत्र आहेत ललित विजय शेळके. नक्कीच विविध सेवा सहकारी सोसायटीच्या सभापती पदावर विजय शेळके साहेबांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे. त्याचं देखील हार्दिक अभिनंदन. निलेश गौरू शेलार साहेबांना विनंती पुढे या. त्याचं स्वागत देखील या ठिकाणी रोहन पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण करावा. रोहनजी पाटील रेकॉर्ड ब्रेक सत्कार या स्टेजवर मागील 4 नाईट पासून आपण पाहतोय. रणजी क्रिकेट स्पर्धा आहे 40+ अध्यक्ष चषक 2025. त्यानंतर नितीन चंद्रकांत बागल यांना विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. सुनील पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करावा. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने डीप कव्हर पॉइंटला फिल्डर दुसरीचा प्रयत्न रन आउटची विकेट BLTF विकेट इंजिनियरला रन आउटच्या स्वरूपात मात्र तुम्ही पाहता सेकंड विकेट डाऊन. वीर तानाजी दापोडेला दुसरा धक्का कुंदजी पाटील यांच्या स्वरूपात. यानंतर इंजिनियर धनेश धनंजय माळी साहेबांना देखील करूया आपण स्वागत आहे सन्मान. रोहन पाटील नक्कीच ज्येष्ठ व्यक्तिमत्व धनंजय मामा माळी यांचे सुपुत्र आहेत धनेश माळी. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून कार्य करत आहेत. पेशाने इंजिनियर आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर आपण त्याचं स्वागत करूया. त्यानंतर सुमित माळी यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. रोहन भाऊंच्या शुभ हस्ते रोहन पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे. सुमित माळी यांना विनंती यापुढे त्यांचं देखील आपण स्वागत करूया. या सुनील पाटील यांना विनंती असेल. त्यानंतर जयेश बागळ यांना विनंती आपण देखील पुढे यावं.
रोहन पाटील यांना विनंती असेल जयेश बागल यांचा आपण सन्मान करावा. 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. भिवंडी महानगरपालिका स्थायी समिती सभापती राणा भिवंडी संजयभाई म्हात्रे यांच्या गौरवार्थ या रजनी क्रिकेट स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य आयोजन व्यासपीठावर सन्मान केलं जातं, मान्यवरांना सन्मानित केलं जात आहे. आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर ललित हुमणे यांना विनंती आपण देखील पुढे यावं, त्यांना देखील आपण सन्मानित करावं. ललितजी हुमणे या पुढे. सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आणि रोहन पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जात आहे. त्यानंतर रोहन शेळके देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आपण पुढे यावं. रोहनजी शेळके, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर प्रवीण केणे, रोहन शेळकेनंतर प्रवीणजी केणे यांना देखील विनंती असेल पुढे येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. पुढे एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित. 4थी रजनी पाहतोय किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती 21 धावा, 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. धावपलकावरती 21, 12 बॉलचा खेळ समाप्त झाला. बॅटिंगसाठी तुम्ही फलंदाज पाहताय नितीन ज्युनियर आणि नितीन सिनियर. नितीन ज्युनियरचा जर विचार केला 3 मध्ये त्यांना 4 बनवल्या, तर नितीन सिनियरनं 1 न खेळायला सुरुवात केली आहे. स्कोर बोर्ड वरती 21 रन तुम्ही पाहताय. सेकंड इनिंगची पहिली मॅच तुमच्या समोर असणार आहे. चेरोबा कोण आणि श्री कालिका माता खारबाव दोन्ही टीमचे कॅप्टन. तुम्ही उपस्थित राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, याची लक्षात घ्या. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. किती टार्गेट सेट होईल? टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग केल्याचा निर्णय चुकीचा राहिलाय की बरोबर आहे? वीर तानाजी दापोडे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आलाय. तिसऱ्या षटकामध्ये देवराज याचा वापर केला. तिसऱ्या षटकामध्ये समोर फलंदाज तुम्ही नितीन ज्युनियरला पाहता. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं खेचला. बॉल चाला वेगानं गॅप मध्ये मिड विकेट स्क्वेअर लेगच्या फिल्डरला बीट करून सीमा पार चौकार. या चौकाराच्या बरोबरीनं धावपलकावरती पुढे जात असताना 25 वरती स्कोर तुम्ही पाहता. ए बॉल मधून जय बजरंग कारिवली, त्याच्यानंतर तुम्ही बी बॉल मध्ये पाहताय जय हनुमान गोवे, तर सी बॉल मध्ये गावदेवी बादवर. डी बॉल आजच्या दिवसामध्ये 4थ्या रजनीमध्ये कोण निघेल आणि ई बॉल मधून तुम्ही जॉली काबदकर न बाजी मारलाय. 4 संघ नक्कीच क्वालिफाय झाल्या, म्हणजे ट्रॉफीचा मानकरी जरूर झाल्यात. आजच्या दिवसामध्ये कोण बाजी मारणार आणि हे 40+ खऱ्या अर्थात तुम्ही अध्यक्ष 2025 पाहता. प्रथमच या स्पर्धेमध्ये बाईकवरती कोणाचं स्वप्न साकारणार, कोण जाणार या बाईकवरती बसणार, येणारा काहीच तुम्हाला खऱ्या अर्थानं उद्याची रात्र सांगून जाईल. तिथे फिल्डर आहेत. मिड विकेटला टीप लायशील. विकेट मिळतीये मोठी. नितीन ज्युनियर चौकार नंतर बॅक टू डक आउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंगसाठी तुम्ही पाहता 5व्या क्रमांकावरती वीर तानाजी दापोडे 40+ चा कॅप्टन ज्ञानदेव पाटील. बॅटिंगसाठी धावपलकावरती 25 तुम्ही पाहता. पहिल्या बॉलवरती चौकार आला.
मिड विकेटला एक जबरदस्त झेल, मोठी विकेट नितीन ज्युनियरची. चौकारनंतर इथे मात्र प्रत्युत्तर दिलं. टी फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर. गोलंदाज देवराज ज्ञानदेव पाटीलला तुम्ही पाहता. पंचवीस धावा स्कोरबोर्ड वरती. चला वेळ कमी घ्या. फिल्डिंग करणार टीम लक्षात असू द्या प्लीज, सहकार्य करा. षटकातील पुढचा बॉल ज्ञानदेव साठी पुढ्यात ठेवण्यात आला. पडल्यानंतर बॉल खाली राहिला. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 25 धावा स्कोरबोर्ड वरती. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये. देवराजला तुम्ही पाहता. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल. पहिल्या पूर्वार्धाच्या अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कमीत कमीत 20-25 धाव्या हव्यात. टीम वीर तानाजी दापोडेला एक सन्मान स्थितीचा स्कोर हवा. बॅटच्या मधोमध मेडल ऑफ द बॅट. प्रेक्षक फक्त तुम्ही पाहताय, पाहतच राहतील इथे फिल्डर. ते बनतील दर्शक सीमा पार. ज्ञानदेव पाटीलचा पहिला षटकार. मेडल ऑफ दी बॅट. भव्य षटकार तुम्ही पाहिलाय. ज्ञानदेव पाटीलच्या बॅटमध्ये अशा फटक्याची तर खऱ्या अर्थानं गरज आहे वीर तानाजी दापोडेला. दमन दवरा देखील गाजवलाय खऱ्या अर्थानं वीर तानाजी दापोडेनं. अध्यक्ष षटकामध्ये हा बॉल खूप चांगला आहे. हा बॉल खूप चांगला आहे. निराश आहेत, नाराज आहेत आणि पडल्यानंतर बॉल खाली राहिला. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 31 धावा स्कोरबोर्ड वरती. या षटकातील 1 टू गो शेवटचा बॉल. देवराज पुन्हा एकदा सज्ज होईल. देवराजचा विचार केला. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार, त्याच्यानंतर तुम्ही डॉट बॉल पाहताय. शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज होईल. कॅप्टन तुम्ही पाहताय. दिशा पाहावी लागेल, दिशा पाहावी लागेल. दिशा खराब, दशा खराब. वाईड बॉलचा इशारा आला. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चाललाय. स्कोर बोर्ड वरती धावा धावपलकावरती 32. पहिल्यांदाच तुम्ही पाहता भिवंडी मध्ये रायगड ठाणे म्हणा 4 स्टंप आपण कधीच पाहिले नाही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आज अध्यक्ष षटकामध्ये नवीन काहीतरी आगळा वेगळा करण्याचा प्रयत्न या 4 यशस्वी आयोजकांनी केलाय. आणि ऑन दी कार्पेट बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेने. या बॉलवरती सिंगलच घेईल कारण की स्ट्राईक हवी आहे ज्ञानदेव पाटीलला. आणि अशा रीतीनं 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 11च्या सरासरीनं 33 धावा स्कोरबोर्ड वरती. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित तुम्ही 40+ अध्यक्ष चषक तुम्ही पाहताय 2025 स्थायी समितीचे. स्थायी समिती त्यानंतर तुम्ही पाहता दमदार नगरसेवक संजय भाई म्हात्रे तुम्ही पाहताय. त्यांच्या माध्यमातून हे अध्यक्ष चषक तुम्ही पाहता. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून ऑर्गनायझर तुम्ही पाहता युवक काँग्रेसचे जबरदस्त अध्यक्ष BRPL खऱ्या अर्थानं यशस्वी स्पर्धा यांच्या माध्यमातून तुम्ही करण्यात आली. संदीपजी वखारे सर असतील, त्यानंतर क्रीडा क्षेत्रामध्ये आदर्श शिक्षक तुम्ही पाहताय आमचे विक्रमजी नाईक सर असतील. त्याच्यानंतर तुम्ही पाहता एक जबरदस्त युवा टॅलेंटेड समालोचक या भिवंडीमध्ये ज्याच्या नावाचा मराठी भाषेचा एक डंका बसतोय आमचे रोहनजी पाटील सर असतील. त्याच्यानंतर तुम्ही पाहताय सुनीलजी पाटील सर. या लाडक्या 4 आयोजकांच्या माध्यमातून किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 तुम्ही अनुभवताय. या 4थ्या रजनीमध्ये भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रार काहीतरी वेगळं करण्याचं काम या खऱ्या अर्थात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही पाहताय जे केलं जातं या 4 ऑर्गनायझरच्या माध्यमातून. स्टंप तुम्ही 4 पाहताय या स्पर्धेमध्ये. अध्यक्ष चषक तुम्ही एन्जॉय करता. भिवंडी 40+ खऱ्या अर्थानं हे ग्रॅमल क्रिकेटचं खूप झालंय असं म्हटलं जातं ना. जी पॅरागॉन चप्पलला केलेली सुरुवात आज पुमा नायकीमध्ये बदलली आहे. हे 40+चं क्रिकेट आज डेव्हलप झालंय आणि खऱ्या अर्थानं या 40+च्या क्रिकेटला ज्यानं 2008 पासून जी सुरुवात झाली, जे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील याचं खूप मार्गदर्शन या 40+च्या क्रिकेटला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता.
बॉल शरीराला नक्की स्पर्श झाला, डॉट बॉल आहे. या ओव्हरमध्ये कमीत कमीत वीरताने दापोळेसाठी कमीत कमी 10-15 धावे नक्कीच हव्या आहेत आणि स्कोर 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील का? ज्ञानदेव पाटील वीरताने दापोळेचे कॅप्टन, त्याच्यामध्ये क्षमता आहे, पण गोलंदाज विनोद देखील तेच सांगतोय, माझ्यामध्ये देखील कमबॅक करण्याची क्षमता आहे. त्यानं पहिलाच बॉल डॉट फेकला नांदेवच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा सज्ज होईल. विनोदा तुम्ही पाहताय अर्ध्या पिच वरती बॉल होता, अर्ध्या पिच वरती बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बीट झाला. ज्ञानदेव पाटीलला पुन्हा एकदा बीट केलाय लेफ्टी गोलंदाजानं. पडला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराला वेध घेतला या बॉलनं. स्कोर 33 वरती. मागची मॅच काय झाली खऱ्या अर्थानं विक्रम स्कोट वडुनवकर आणि गावदेवी राजनोली, जिथे लक्ष तुम्ही पाहताय 37 धावा 2 धाब्याची पॅन्ट देखील भेटण्यात आली आणि त्याच्यानंतर 40चा स्कोर तो देखील करता करता तुम्ही पाहताय जितून काय गोलंदाजी केली. ऑन दी कार्पेट बॉल झाला बॉन्डलाईच्या दिशेनं. एक केली, दुसरीचा प्रयत्न होईल का? थ्रो थोडा खराब आला. याचा फायदा लगेचच 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय 35 वरती. विनोदनं चांगली गोलंदाजी केली आहे. डेट ओव्हर म्हणा, स्लो ओव्हर म्हणा, या षटकामध्ये हाणामारी होतं. हे षटक टाकणं खूप डिफिकल्ट असतं आणि या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय विनोद. लेफ्ट हँडर आहे, जबरदस्त गोलंदाजी. चिंतामण पाटील तुम्ही बॅटिंगसाठी पाहताय जे 6व्या क्रमांकावरती आल्यात. एखादा मोठा फटका हवा वीरताने दापोळेसाठी, कारण नाणेफेकी जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला. त्या टीमला धावांसाठी आता धडपडावं लागतं. हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला आहे. लेन लाईन वरती नियंत्रण आहे. बॉलचा टप्पा पहा, बॉलचा तुम्ही पडल्यानंतर कशा रीतीनं हलकासा बाहेर निघणारा होता आणि या बॉलनं चकमा देऊन गेला चिंतामण पाटीलला. बॉलचा तुम्ही टप्पा पाहू शकाल, अचूकता, भेदकता या बॉलमध्ये आणि लेन पहा, लेन वरती नियंत्रण आहे. जबरदस्त गोलंदाजी. 35 धावा स्कोरबोर्ड वरती. या बॉल वरती मोठा फटका येईल का? चिरोबा कोण आणि खारबाव संघ तुम्ही देखील टॉस साठी सज्ज राहा. हाडबा बॅट खेळण्याचा प्रयत्न, हा देखील डॉट बॉल. अशा रीतीने तुम्ही पाहताय पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि स्लोगोर मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी याचं उदाहरण देत असताना अवघ्या 2 धावे षटक. जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यानं नक्कीच स्वागत करूयात विनोदचं, ज्यानं अवघ्या 2 धावे षटक फेकला स्लोगोर मध्ये. धावा बनल्या गेल्या 35 आणि आता विजयासाठी उत्तरार्धामध्ये 36 टार्गेट सेट केलाय. तुम्ही पाहता वीर दापोडे टीमनं बॅट टॉस जिंकला, बॅटिंग घेतला. काहीतरी निर्णय चुकीचा ठरला की काय वीर आहे दापोडेच्या बाजूनं या 36 धावा बनल्या जातील का? याच्या अगोदरची मॅच देखील अशीच झाली असं वाटलं. गावदेवी राजनोली या धावा चेस करले. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नसतं. तुम्ही T20 खऱ्या अर्थानं वर्ल्ड कप पहा, जिथे 30 मध्ये 30 हव्या होत्या. साऊथ आफ्रिका वर्सेस तुम्ही भारत मॅच पाहिली, जिथे रिषभ पंतनं खऱ्या अर्थानं रिदम तोडला. असं वाटलं क्लासेन आणि डेव्हिड मिलर काय खेळत होता आणि त्याच्यानंतर बुमराह आला, ज्यानं फक्त अवघ्या 6 धावे षटक. त्याच्यानंतर हार्दिक पांड्यानं जी क्लासेनची विकेट. क्रिकेट अनचिन्हाचा खेळ आहे. सड्डा जसा रंग बदलतो तसा क्रिकेट देखील रंग बदलत असतो. या मॅच मध्ये वीर तानाजी दापोडे या धावा मात्र डिफेंड करेल का?
का या धावा चेस करेल तुम्ही पाहता. जय बजरंग गोरसाई. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये तुम्ही पाहणार आहात याच भिवंडी पासेतील एक जबरदस्त मराठीचा एक जबरदस्त आवाज अर्थातच मोहनीश जी पाटील यांना मायक्रोफोनवरती. धन्यवाद. थँक्यू. 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आदरणीय कोलिवलीचे उपसरपंच किंग मेपकर भरतजी माळी साहेबांचं या अध्यक्ष चषकामध्ये शुभागमन होते. त्यांचं मनस्वी हार्दिक स्वागत. तसेच एकविरा साऊंडचे प्रोप्रायटर समाजसेवक प्रदीपजी माळी आपलं सुद्धा मनस्वी हार्दिक स्वागत. तुर्तास आपल्या TV स्क्रीनवर आपण पाहत आहात महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांची सुंदर अशी हास्य मुद्रा. हे कटआउट्स आपण पाहू शकता जे अध्यक्ष चषक 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये. तसेच शिवसेनेचे उपनेते भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय लाडके आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेबांचा कटआउट्स आणि शुभागमन होते. भरतजी माळी किंग मेकर म्हणून ज्यांना म्हटलं जातं सन्माननीय कोलिवलीचे उपसरपंच आहेत. आपलं 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य तसेच आदरणीय संजयभाई म्हात्रे 40+ अध्यक्ष यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. लोकनियुक्त कोलिवलीचे सरपंच गंगारामजी उगलेजी आपलं सुद्धा मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. कपिलजी माळी अर्थात टायगर म्हणून ज्यांना म्हटलं जातं कोलिवलीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचं सुद्धा मनस्वी हार्दिक स्वागत सुस्वागतम. मित्रांनो 40+ अध्यक्ष चषक म्हणजे 40+चा विश्वचषक असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 5 दिवसांची ही रजनी स्पर्धा 40+ क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. 4थ्या दिवसामध्ये आपण पदार्पण केलं आणि 4थ्या दिवशी प्रत्येकाच्या घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात चर्चेला जाणारा आपला सर्वांचा 40+ अध्यक्ष चषक 2025 सन्माननीय अतिथी आणि मित्रांनो आपल्या भेटीला येतोय 4ठा हिरवा मानकोली या क्रीडांगणावर रंगणारा 15 ते 20 एप्रिल दरम्यान रजनी क्रिकेटचा 40+ BPL अध्यक्ष चषक तसेच 50+ BPL अध्यक्ष चषकाचा एक जबरदस्त महासंग्राम आपल्या सर्वांसाठी घेऊन येतोय. तुर्तास सलामीची जोडी आपण मैदानात पाठवायची आहे. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा रंगते. DB क्रीडांगण भिणार या क्रीडांगणावर अतिशय सुंदर हिरवागार पांघरून शालू नेसलेला हा क्रीडांगण. नक्कीच नाणेफेकीसाठी नियंत्रित करतोय. ओम साई ऑटो किंग 2 व्हीलर 4 व्हीलरचे किंग विक्रेता सुरेंद्र शंकर पाटील भिवंडी शहर महानगरपालिकेचे आदर्श कर्मचारी मुरलीधरजी पाटील आणि समाजसेवक विश्वाजी गायकवाड. आपणाला विनंती करतोय की आपण पुढील सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी कृपया 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये स्वर्गीय जयेंद्र मारुती म्हात्रे या टॉस बॉक्सचे सौजन्य केलंय. शिवसेना विभाग प्रमुख ज्ञानेश्वर जयेंद्र म्हात्रे यांच्या सौजन्याने हा टॉस बॉक्स उभारण्यात आलाय आणि नक्कीच आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. आज कोलिवलीहून आलेले आमचे सर्व ग्रामपंचायतचे सन्माननीय सरपंच उपसरपंच सदस्य समाजसेवक आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
लाईव्ह वर आपण काय सुंदर कटआउट पाहताय. द लाईन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे, भिवंडी शहर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती, शिवसेनेचे गटनेते तसेच 40+ अध्यक्ष, भिवंडी 40+ संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आणि त्यांच्या समवेत त्यांचे ज्येष्ठ बंधू अर्थात शिवसेनेचे उपनेते माननीय श्रीमान रुपेश लक्ष्मण म्हात्रे साहेब यांचा सुंदर कटआउट. सामन्याला सुरुवात करूया. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये आपण जॉईंट होऊया. सन्माननीय अतिथींना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊन थांबायचं आहे. चला, चेरोबा खोन संघाचे कॅप्टन आणि कालिका माता खारबाऊ संघाचे कर्णधार आपण या टॉस करिता नाणेफेकीचा कौल करणार आहोत. आपण पाहतोय 40+ अध्यक्ष चषक 2025. आयोजक आहेत किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. खारबाऊ संघाचे कॅप्टन आलेत, त्याचबरोबर चेरोबा खोन संघाचे कॅप्टन देखील आलेत. वेलकम सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण करतोय टॉस. अध्यक्ष चषक 2025 आणि किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चषक आणि किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य. कॉलिंग कोण देणार आहे? खारबाऊ संघाकडनं कॉल. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आपल्याला पाहायला मिळाले. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. जाऊ आता आपण खारबाऊ संघाच्या कर्णधाराकडे. मॅच ऑनगोईंग आहे. फारसं काही विचारत नाही. काय म्हणाल या स्पर्धेला, कशा प्रकारे तुम्ही एन्जॉय केलं आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? ही स्पर्धा अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आपले किंग ग्रुपने हे केले आहे, त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. त्याचबरोबर टॉस जिंकला काय डिसिजन असणार आहे? फिल्डिंग का देऊयात आपण शुभेच्छा दोन्ही संघांच्या कर्णधाराला, कारण की मॅच तर ऑनगोईंग आहे. जाऊयात आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे चालू असलेल्या मॅचमध्ये टार्गेट दिलं आणि ते पूर्ण होईल की नाही ते ऐकण्याकरिता. नक्कीच लक्ष्मण स्ट्राईक घेत आहेत गुरसे संघाकडून. 36 धावांचा टार्गेट आहे. गोलंदाज राजू पाटील. यॉर्क लाईनचा चेंडू होता आणि नक्कीच मिस केला, परंतु एक धाव काही रोखू शकले नाही. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. मॅचकडे आपण जात आहोत. राजू पाटील आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतो आणि लक्ष्मण आणि दयानंद हे दोघे ओपनिंग पेअरचे बॅटर सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ आतापर्यंत जर बघितला गेला तर 5 समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा टोटल आपण पाहतोय 8 या आकड्यावरती. टार्गेटचा विचार केला 36 धावांचं आव्हान आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण हेच टोटल पाहिलं आहे. 42, 40, 38, 36 असं टोटल राहिलं आहे, कारण की तितक्या धावा बनत नाही आहेत. ओ टॉप एज लागली. आता स्वतःचा फॉलो थ्रू सोडून गोलंदाज तिकडे पोहोचला जरूर होता, पण कॅच कंप्लीट नाही केली राजू पाटीलने. प्रयत्न चांगले केलेले. खरं तर फॉलो थ्रूमध्ये अशा प्रकारे प्रयत्न करणं हे थोडंसं कठीण देखील होतं, कारण की आपला फॉलो थ्रू सोडला गेला. तिथपर्यंत बॉलवरती पोहोचायचा प्रयत्न केला. दूर होता खरं तर चेंडू. अगदी स्ट्रायकर एंडपर्यंत चेंडू पोहोचला होता आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर कॅच ड्रॉप झाली. एक सिंगल धाव आली आणि एका सिंगलच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 9 या आकड्यावर. सध्या आपण मॅच अनुभवत आहोत वीर तानाजी दापोडे आणि त्यांच्या अगेन्स्ट जय बजरंग गोरुसई. या दोन संघांमध्ये आपण सध्या मॅच पाहतोय आणि खरं तर पहिल्या डावामध्ये बॉलिंगचा विचार केला तर 15 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या, जिथे अनंत गोलंदाजी करत होते. दुसऱ्या षटकामध्ये लक्ष्मणला आणलं, 6 धावा 1 विकेट त्याने दिल्या. त्यानंतर देवराज आले होते, थोडे मागणे ठरले, 12 पण 1 धाव त्याने दिली, 1 विकेट त्याने घेतला. आणि विनोदचा जर विचार केला तर विनोदने धावा फलकावरती दिला, त्या म्हणजेच टोटल 2 आणि त्याने देखील 1 विकेट घेतला होता. म्हणजे दुसरं आणि चौथं षटक खूप चांगलं पाहायला मिळालं, पण पहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये थोडा धावा जास्त खर्च केला. त्याच्याचमुळे 35 धावा फलकावरती बनवल्या गेल्या होत्या आणि 36 रनचेस सध्या आपण मैदानात पाहतोय. आणि ते पार करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 9 बनवल्या गेल्यात. वीर तानाजी दापोडे संघ सध्या बॉलिंग ॲक्शनमध्ये आपण पाहतोय.
आणि बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक दुसरा ताळण्याकरिता हेमंत हेमंत आलेत गोलंदाजीवर. स्ट्रायकर एंडवर दयानंद. ऑप्शनचा बाहेर पुढे टाकलेला बॉल वाईड यॉर्कर करायचं होतं. त्यानंतर जर बघितलं तर फुल लेनचा चेंडू होता. अगदी त्या पॉपिंग क्रीजमध्ये चेंडू टप्पा पडला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा ॲक्शन रिप्ले पहा. फ्लायटेड बॉल होता. बॅट आली होती जरूर पण संपर्क नाही झाला आणि त्याच्याचमुळे हेमंत भोईरने पहिला डॉट बॉल हाताळला. पुन्हा एक चांगला चेंडू आहे. अगदी त्याच टप्प्यावरती एक टप्पा पकडलाय आणि त्याच्यावरतीच गोलंदाजी हेमंत भोईरच्या माध्यमातून. हा पहा फ्लायटेड बॉल येतो समोरनं उंचीवरती येतो आणि त्यानंतर डीप होतो बॉल आणि लेंथ लाईन बघा किती चांगली आहे. चेंडू पुढे टाकले जातात लेंथ पुढे आहे पण लाईन जी आहे ती ऑप्शनच्या बाहेर. मग 3 स्टंपमध्ये देखील येत नाही आणि जर बघितलं गेलं तर बॅटरचा रडारपासून थोडा दूर ठेवायचा प्रयत्न केला जातो आणि चेंडूमध्ये गती नाही आहे. हे स्लोअर यॉर्कर आहेत आणि त्याच्याचमुळे पिक करायला थोडं डिफिकल्टीज येतात. पुन्हा त्याच प्रकारचा जणू काही रिप्ले चालू आहे. हे लगातार 3 चेंडू. मी म्हणेन की इथे गोलंदाजाची स्ट्रेंथ दिसते, इथे गोलंदाजाची ताकद दिसते कारण की एका टप्प्यावरती सेम 3 चेंडू हाताळलं ते देखील दयानंद सारख्या बॅटरला हे सोपं नाहीये. हे कठीण आहे आणि हे इथेच दिसते तुमचे परफेक्शन किती आहेत. म्हणतात ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हे परफेक्शन दिसतात सध्या तरी. कमालीची गोलंदाजी करतायत. आता पुढे स्टेप आउट केल्या. आता बॅटरला ठाऊक होतं की पुढे जाऊन खेळणं योग्य ठरू शकतं कारण की एका जागेवरून खेळलं तर हे चेंडू फेस करणं डिफिकल्टीज येतील आणि आता रनआउटच्या माध्यमातून विकेट देखील गमवावा लागेल. धक्का क्रमांक पहिला. लक्ष्मण माघारी परत. धावा आहे 10. काय कमालीची गोलंदाजी करतात हेमंत भोईर कारण की तुम्ही ऑलरेडी 36 धावांचा डिफेंड धावसंख्या डिफेंड करण्याकरिता उतरल्यात त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारची गोलंदाजी करणं आहे. तुम्हाला चांगली गोलंदाजी तुम्ही हाताळाल मग बॅटरवरती दबाव येऊ शकतो आणि तेच काम करतायत वीर तानाजी दापोडे संघाचे हे गोलंदाज. आणि याआधी म्हटलं होतं ना की हे संघ जेव्हा सामोरे सामोरे उतरतील दोघांची ताकद खूप सारी आहे त्यामुळे हे दोन्ही संघ एकामेकासमोर बेस्ट देतील आपला आणि सध्या तेच पाहायला मिळत आहे. हेमंतने कमालीची गोलंदाजी केली. भले विकेटलेस राहिलेत रनआउटच्या माध्यमातून विकेट आलाय त्याच्या स्वतःच्या नावावरती विकेट नाही आहे पण विकेटला साजेल किंवा त्याच्यापेक्षा अधिक जास्त चांगली गोलंदाजी ते करतात. 4 चेंडूमध्ये एकच धाव 4 चेंडूमध्ये एकही धाव दिलेली नाहीये. एक धाव दिली. चेंडू क्रमांक 5वा. हेमंत भोईर पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकर एंडवरती बॅटर आपण पाहतोय देवराज. फ्लायटेड बॉल होता. आता पंचांकडे दाद मागितली जाते की का आणि पंचांचा इशारा येतोय टीव्ही स्क्रीन अंपायरकडे. आपण चेक करूयात बिमर करिता हा बॉल चेक करूयात. आता हाईट तर जास्त होती फ्लाईट दिली होती बॉलला पण बॉल आता कुठे निघून चाललाय. टीव्ही स्क्रीन अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत काय पोहोचतो याच्यावरती विचार विनिमय तर जरूर होईल आणि डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पण गोलंदाजी आतापर्यंत चांगली केली आहे. आता थोडा फ्लाईट देण्याच्या नादामध्ये आता इट्स अ नो बॉल. हा नो चेंडू आहे भीमाच्या स्वरूपामध्ये. ही चुकी घडली हेमंतची. हा पहा ऍक्शन रिप्ले. फ्लाईट जास्त होती बॉलला आणि यष्टांच्या वर्ण निघून गेला त्याच्यामुळे आमचा टीव्ही स्क्रीन अंपायरचा डिसिजन आला की हा नो बॉल आहे त्याच्यामुळे धाव फलकावरती 1 धाव वाढेल. जाऊन पोहोचली 11 आकड्यावरती. वय वर्षाचा विचार केला हेमंत भोईरचा तर वय वर्ष 56 आहे आणि 56च्या वयामध्ये किती चांगली गोलंदाजी करतात. खरं तर मी म्हणेन की जे यंगस्टर बॉलर आहेत युवा गोलंदाज आहेत त्यांनी यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. फ्री हिटचा बॉल हे मारून देणार. एखादा चेंडूवरती चुकी जरूर होऊ शकते पण संपूर्ण ओव्हरमध्ये त्यांच्या माध्यमातून चुकी नाही होणार. आणि आता 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा पाहतोय टोटल 12 आकड्यावरती. हेमंत भोईरने खर्च केला 3 धावा. बॉल तयार. शेवटचा अंतिम बॉल असावा. आणखी एक चांगला बॉल होता. वाईड यॉर्कर करायचा इथे देखील प्रयत्न केला. त्यानंतर ऑन साईडला खेळले होते. वाईडिश लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले गेले आणि एकच धाव असेल. एका धाव्यापेक्षा अधिक काही मिळणार नाही. कमालीची गोलंदाजी झाली हेमंत भोईरकडनं. या षटकामध्ये 4च धावा त्याने अवघ्या खर्च केला. त्यामध्ये एक भीमा बॉल देखील होता
आणि फ्री हिटचा बॉल देखील हॅलो, खूप हॅलो. चांगल्या पद्धतीने हाताळलेला. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टार्गेट 36 आहे, 12 मध्ये बनवला 13 आणि आता येणारे 12 चेंडू विजयाकरिता इक्वेशनकडनं जर बघितलं गेलं तर धन्यवाद 23 कॉमेडी धावांची गरज बॉक्स. आहे. व्यासपीठावर उपस्थित कोलिवली गावचे सरपंच जे थेट जनतेतून सरपंच झालेले आहेत, सन्माननीय गंगारामजी उगले सर व्यासपीठावर आजच्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत. आपण त्यांना करूया सन्मानित. मी रोहन पाटील आणि सुनील पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते सन्मानित सरपंच गंगारामजी उगले साहेबांना करूया सन्मानित. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. किंग ग्रुप महाराष्ट्र जयजीत 40+ अध्यक्ष चषकमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. मायेची प्रेमाची सन्मानाची शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. रोहन पाटील तसेच सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे. तसेच ज्यांना किंग मेकर म्हणून मानलं जात आहे कोलिवली गावचे उपसरपंच सन्माननीय भरतजी माळी साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण देखील पुढे यायचं आहे, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करूया. मी पुढे एकदा रोहन पाटील आणि सुनील पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मंडळांचं स्वागत आणि सन्मान करूया. व्यासपीठावर भरतजी माळी कोलीगावचे उपसरपंच आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे. 40+ अध्यक्ष चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य कपिल माळी साहेब हे देखील उपस्थित आहेत. मी रोहन पाटील यांना विनंती करतोय आपण कपिल माळी यांचं स्वागत आणि सन्मान करावं. ग्रामपंचायत सदस्य कोळिवली कपिल माळी उर्फ टायगर म्हणून या नावाने प्रसिद्ध आहेत. कपिल माळी साहेबांना सन्मानित केलं जात आहे. सुनील पाटील त्यांचं स्वागत आणि सन्मान करत आहेत. त्यानंतर एकविरा साऊंडचे प्रोप्रायटर प्रदीप माळी साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. प्रदीप माळी यांना विनंती असेल आपण मध्यभागी यावं. रायना भिवंडी महानगरपालिका स्थायी समिती सभापती संजयभाई म्हात्रे साहेब यांच्या गौरवार्थ स्पर्धा अध्यक्ष चषक 2025 मध्ये व्यासपीठावर मान्यवरांना केलं जातं सन्मानित. प्रदीप माळी एकविरा साऊंड प्रोप्रायटर कोलिवली आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. पुढच्या एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. मॅचकडे वळतोय. हो, हवेमध्ये बॉल आहे मिड ऑनला. क्षेत्ररक्षक तर तिकडे नाहीयेत. 1 धाव बनवल्या. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. सध्या मैदानामध्ये जय बजरंग घोरसई संघाला पार्टनरशिपची गरज आहे, धावेंची गरज आहे, विकेट वाचवून धावा बनवण्याची गरज आहे. 16 वरती 2 अशी परिस्थिती आपण सध्या तरी पाहतोय. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. नांदेडला देखील एक सफलता मिळाली आणि काय कमालीची गोलंदाजी केली याने देखील. पण विशेष कौतुक मी हेमंत भोईरचं करेन. मॅचचा ट्विस्ट, मॅचचा टर्निंग पॉइंट षटक त्याने हाताळलाय. तयार बॉलर होता. पुन्हा पायावरती आहे बॉल. लेग बिफोर विकेटची अपील इकडे देखील आहे, पण 1 धाव तर बनवल्या. दुसऱ्या धावेचा कॉल आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट केला गेला आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा वाढतात देखील. बॅटची कडा होती आय थिंक सो आणि त्याच्याचमुळे 2 धावा आल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा वाढल्यात, जाऊन पोहोचला गेल्या 18 आकड्यावरती. आता विजयाकरिता इक्वेशन 9 मध्ये 18 बनवायच्यात. आदरणीय कृष्णा पंढरीनाथ माळी कोलिवली गावचे लिजेंड क्रिकेटर आहेत, ओल्डी गोल्डी आणि ज्येष्ठ समाजसेवक आहेत, त्यांना आपण सन्मानित करूया. मी सुनील पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते पंडितचं स्वागत आणि सन्मान करावं. आलेल्या सर्व मान्यवरांचं किंग ग्रुप महाराष्ट्र जयजीत 40+ अध्यक्ष चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. डॉट बॉल आला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर चेंडूंचा खेळ आता समाप्त झाला. आतापर्यंत या षटकातील टोटल 4 आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फळकावरती धावा आपण पाहतोय टोटल 18 आकड्यावरती. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. पहिलं षटक इतकंसं देखील मागणं नव्हतं, पण 9 धावा आलेल्या आणि ज्या पद्धतीने रन रेट होता त्याच्या माध्यमातून धावा तर योग्य होत्या. पण दुसऱ्या षटकामध्ये कमाल पाहायला मिळाली. हवेमध्ये बॉल पुन्हा एकदा आहे. यष्टीरक्षक आणि गोलंदाज स्वतः तिकडे पोहोचले आणि 1 धाव फलकावरती, एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती जाऊन पोहोचतात. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 विकेट गमावले. 2 विजयाकरिता 7 चेंडू आणि 17ची गरज आहे. हा चेंडू महत्वाचा आहे. देवराज आहेत स्ट्रायकर एंडवर.
देवराज इथे चान्स घेतील का हे पाहावं लागेल. मी म्हणेन की इथे चान्स घेणं गरजेचं आहे. इथे एखादा मोठा फटका आला तर तुम्हाला मॅच थोडी क्लोज होताना दिसेल, पण इथे एखादा डॉट बॉल किंवा विकेट आला तर मग परिस्थिती थोडी कठीण होऊन जाईल. इथे संधी घेणं गरजेचीच आहे. इथे तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल. स्विंग अँड मिस. बॅटचा फ्लो तर होता, मोठा फटका मारण्याकरिता गेले होते, पण एक्झॅक्टली काय झालं, शफल तितकं नव्हतं केलेलं. चेंडूच्या मेरिटला नाही ओळखलं, ऑप्शनच्या बाहेर बॉल आलेला आणि त्याच्यामुळे हा बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि आता परिस्थिती देखील बदलतीये, कारण की विजयाकरिता 6 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज आहे. नुकताच आपण इंडियन प्रीमियर लीग मध्ये IPL ला देखील अशाच प्रकारचं काही पाहिलं, RCBच्या अगेन्स्ट मुंबई इंडियन्स, आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये असंच काही इक्वेशन होतं. 19 धाव्यांची गरज होती. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळाले आणि मग RCBच्या नावावरती मॅच राहिली. सो आता देखील मी हेच म्हणेन की पहिले 2 चेंडू महत्वाचे आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर मॅच क्लोज होईल. सहा मध्ये 17ची गरज आहे. आपण पाहतोय जय बजरंग गोरसई आणि वीर तानाजी दापोडे या 2 संघांना लढताना पाहतो आमोरे सामोरे. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 हे फॉर्मॅट दैदित्यमान आयोजन, DDचं हे मैदान आणि सुंदर मैदानावरती सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आमच्या आयोजकांची कमाल आहे की इतकी सुंदर स्पर्धा बनवली गेली आहे आणि 40+ फॉर्मॅटला देखील या डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा किंवा इतक्या मोठ्या लेवलची स्पर्धा खेळण्याची संधी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. त्याबद्दल आयोजकांचं तर आपण आभार जरूर व्यक्त करूयात. आणि त्याचबरोबर आमच्या या स्पर्धेकरिता ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन, मोलाचं योगदान राहिलं, कारण की त्यांच्याचमुळे ही स्पर्धा आपण स्वप्नात ती साकार केली आहे. सो त्यांचं देखील आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त करूयात. आपल्या व्यासपीठावरती देखील आपण खूप सारे पाहुणे मंडळी पाहतोय. नुकताच आपल्या व्यासपीठावरती कोलिवलीचे किंग मेकर भरतजी माई साहेबांचं देखील शुभागमन झालंय, त्यांना देखील आपण पाहिलं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर कपिलजी पाटील देखील आहेत त्यांच्या समवेत. जाऊयात मॅचकडे. चिंतामण आहेत गोलंदाजीवरती. चिंता हारतील का? चिंता सध्या मनामध्ये हीच आहे की 6-17चं इक्वेशन कसं पार होईल. बॉल तयार. पहिला बॉल घेऊन पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, उंचीवरती आहे, डिस्टन्स नाहीये तितकं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. चुकी कोणत्याच प्रकारची नाही केली जाणार आणि पहिल्या बॉलवरती चिंतामणला मिळाले सफलता आणि कैलास हे माघारी परततायत. पाच मध्ये 17ची गरज आहे. हा विकेट पहा कशा प्रकारे आला. शफल केलं होतं, समोर चेंडू होता, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला, बॅटचा तितकासा मिडल नव्हता चांगला झालेला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं कनेक्शन चांगलं नव्हतं आणि आपला विकेट गमावला गेला. 19 वरती 3 आणि विजयाकरिता आता 5 मध्ये 17 धावांची गरज आहे. एक मोठा फटका गरजेचाच आहे. इकडनं मॅचला फिनिश करायचं आहे तर प्रयत्न तर करावे लागतील. आता नवीन बॅटर मैदानामध्ये जैनला आपण पाहतोय, जयेंद्रला आपण पाहतोय. अंपायरच्या माध्यमातून गार्ड घेत आहेत, तयार होतील जयेंद्र. शेवटचं अंतिम षटक आहे. 36 धावांचं आव्हान चांगल्या पद्धतीने डिफेंड करताना सध्या आपण पाहतोय. वीर तानाजी दापोडे संघाला इनसाइड आउट स्मॅश केले बॉलला. क्षेत्ररक्षक पाठीमागे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट आले आणि 2 धक्के बसल्यानंतर आता मॅचचं इक्वेशन, मॅचचं समीकरण देखील बदलत आहे, कारण की उर्वरित आता राहिले 4 चेंडू आणि 4 मध्ये बनवायच्या 17 धावा. सो आता मोठ्या फटक्यांकरिताच जावं लागेल. अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण मुख्य आयोजकांना पाहतोय आणि एखादा आयोजक कसा असावा तर मी म्हणेन की विक्रम नाईक सारखाच असावा, कारण की मुख्य आयोजक देखील आहेत आणि बघा स्वतः मैदानामध्ये अंपायरची भूमिका देखील ते साकारतायत, म्हणजे स्वतःवरती जिम्मेदारी घेत आहेत. सगळे स्पर्धा सक्सेसफुल करण्याकरिता मेहनत त्यांची दिसते. त्याचबरोबर आमचे रोहनजी पाटील असतील, सुनीलजी पाटील असतील आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर यस नो डाऊट संदेशजी वकारे यांची देखील खूप सारी मेहनत आणि त्यांच्या स्वप्नातली ही स्पर्धा सध्या आपण पाहतोय. 40+ अध्यक्ष चषक 2025 अध्यक्षांच्या नावावरती राहिलेली स्पर्धा, त्यांच्या नावाने ही स्पर्धा पुढे आणलेली आपल्याला पाहायला मिळते.
सन्माननीय संजयभाई मात्रे, आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण त्यांची उपस्थिती देखील पाहणार आहोत. एक ग्रँड त्यांची एंट्री होणार आहे उद्याच्या दिवसामध्ये. मॅचकडे वळतोय. 4 मध्ये बनवायच्या 17 धावा, 19 वरती 4 अशी परिस्थिती आहे. वीर तानाजी दापोडे आणि जय बजरंग गोरसई दोन संघ आमोरे सामोरे सध्या मॅचचं चॅलेंज एकामेकासमोर घेऊन. निर्णायक बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केलाय. मिड विकेटला बॉल आहे आणि बॉल त्यानंतर अडवून फेकी करेपर्यंत एक सिंगल मिळेल. एकापेक्षा अधिक काही नाहीये आणि एका धावेच्या मदतीनं आता समीकरण 3 चेंडू 16 धावा, 2 षटकार 1 चौकार, अदरवाईज 3 चेंडू 3 षटकार जोडावे लागतील. बोलत या ऑप्शनच्या बाहेर सोडू दिलंय, जाऊ दिलाय वाईडच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावाच्या मदतीने धाव फळकावरती 1 ने धाव वाढेल 21 आकड्यावर. 3 मध्ये 15 बनवायच्या आहेत. गोरसई संघ सध्या संकटाच्या घेऱ्यामध्ये. हवेत खेळलेत, उंचीवरती बॉल आहे, डिस्टन्स नाहीये आणि त्यानंतर कॅच कंप्लीट केली जाते. आणखी एक धक्का, 1 मोर विकेट डाऊन. कमाल केली वीर तानाजी दापोडे संघाने. 2 चेंडू मध्ये विजयाकरिता 15 धावांची गरज आहे. आता मॅच एक तर अतिरिक्त धावा, अतिरिक्त चेंडू, त्याच्यावरती देखील मोठे फटके तर मॅच बनेल. नाहीतर आता इकडनं 2 फायर डिलिव्हरी जर हाताळल्या गेल्या तर नो डाऊट मॅच जिंकणारच नाही. हेमंत भोईर, मी पुन्हा एकदा आवर्जून उल्लेख करेन की त्याने जी गोलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये, तिकडे मॅचचे पासे पलटले होते आणि 56 वयाच्या वर्षीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती, कमाल. हा पहा डॉट बॉल. हेमंतला विकेट नाही मिळाला, पण पहिल्या षटकामध्ये बघा 36 ची गरज होती, त्यामुळे पहिल्या षटकामध्ये 9 धावा आलेल्या. सो ज्या पद्धतीने रनरेटची गरज होती तशा धावा आल्या होत्या. पण आपण म्हणतो ना की एखादं असं षटक येतं, आपण जसं इंडियन क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहला पाहतो, विकेट अधिक घेत नाही पण तो त्याची स्पेल जी हाताळतो, स्पेशली वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये देखील पाहिलेला. बुमराहने गोलंदाजी चांगली केली, कमी धावा दिला, त्याच्यामुळे काय होतं की बॅटरवरती दबाव वाढतो आणि मग येणारा नेक्स्ट बॉलरला त्याचा बेनिफिट होतो, त्याला विकेट देखील मिळतो आणि गोलंदाजी चांगली होते. इथे चौकार आलाय आणि मॅच त्यानंतर फिनिश झाली. चला जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण देऊयात प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक आणि या मॅचचा हिरो ठरतोय दापोडे संघाकडनं खरं तर मॅन ऑफ द मॅच साठी खूप सारं कन्क्ल्युजन आहे, कारण की संपूर्ण संघाचा खेळ चांगला पाहायला मिळाला. मी म्हणेन की हे 11चे 11 खेळाडू आहेत ते सगळेच हिरो आहेत. पण आता एक जर आपल्याला डिसाईड करायचं असेल तर मग पॉइंट वाईज दावेदार पाहिला या मॅन ऑफ द मॅचचा तर जातोय चिंतामणला, ज्याने मिळवल्या 3 विकेट. डिफेंड करायच्या होत्या 17, तेव्हा घेतले 3 विकेट. पण मी म्हणेन हेमंत भोईर देखील तितकेच दावेदार आहेत, ज्ञानदेव देखील तितकेच दावेदार आहेत आणि बॅटिंग करताना राजूने ज्या 13 धावा बनवल्या त्या देखील दावेदारीच्या आहेत. सो त्या देखील फार महत्त्वाच्या